तर 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षात जर तुम्ही 2 वर्ष भरले तर प्रोत्साहन, आणि अधिक काय म्हटलं तुम्ही नंतर नंतर तुम्ही म्हटलं 25-26 आणि 26-27 म्हणजे चालू वर्षात पण भरलेलं. मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार मार्च 27 मार्च, आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय. हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठलीच समिती आहे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील. प्रश्न अध्यक्ष प्रश्नावर महोदय, हे प्रश्नावर सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? पहिले 22-23, 23-24, 24-25, 26-27 हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामुळे सरकार बदलाव होत चाललाय. सरकारला शिव्या खावं लागतंय. आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला लोक शिव्या देतोय. ह्या ज्या प्रोत्साहनात लावलेल्या अटी आहे पहिले तुम्ही रद्द केल्या पाहिजे आणि 50च्या ऐवजी 1 लाख केलं पाहिजे. आता जर ही ओटीएस आपण राज्य सरकार करतं का बँक करतं हे पण स्पष्ट करा ना तुम्ही. बँक ओटीएस करत नाहीये, राज्य सरकारचा ओटीएसचा प्रस्ताव आहे. काय म्हणतो सरकार? जर 2 लाख किंवा 3 लाख असेल तर 2 लाख 1 लाख भरा, 2 लाख माफ होईल. म्हणजे राज्य सरकार ओटीएस करतं, बँकेचा विषय येत नाही. आणि याच्यामध्ये अधिक सांगतोय का, जसं आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आम्ही जे अध्यक्ष आहे मी त्याच्यात निर्णय घेतला का जे व्याज आहे ते आमची बँक माफ करणार आहे. म्हणजे 4 लाख असेल 1 लाख व्याज असेल तर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती हे 1 लाख माफ करून उरलेलं आम्ही त्याला कसा प्रतिसाद देता येईल, त्या शेतकऱ्याला कसं मदत करता येईल याच्या बाबत बैठक झाली पाहिजे. याच्या बाबत आपण चिंतन मंथन केलं पाहिजे. त्याबाबत आपण काय निर्णय घेणार ते आम्ही सांगितलं पाहिजे. दुसरं तुम्ही सांगतोय का उल्लेखच केला नाही सभापती महोदय. छत्रपती शिवाजी महाराज मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, तुमचे महात्मा ज्योतिबा फुले मधले पात्र त्याच्यातले प्रोत्साहन, हा 7-8 हजार कोटीचा बोजा उचलणार आहे का? देणार का नाही देणार? तो मेला ना सभापती महोदय. काय होतंय, कर्जमाफीमध्ये नाव आलंय आणि बँकेत मात्र पैसा गेला नाही, गव्हर्नमेंटनं दिला नाही. न दिल्यामुळे काय झालं, नवीन कर्ज भेटत नाही, माफीची वाट पाहतोय. काही शेतकरी हायकोर्टात गेले आणि हायकोर्टानं निर्देश दिले का हे पैसे भरावं लागेल सरकारले. जर तो पात्र आहे तर आपल्याला द्या लागेल. सभापती महोदय, याबाबतही काही खुलासा होत नाहीये. हा खुलासा केला पाहिजे आपण. हा खुलासा जर केला नाही, दुसरं तुम्ही काय म्हणताय, 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार. सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणावं का याला? याबाबत निर्णय घ्यावा लागेल. एकतर काय होतंय का या सगळ्या संदर्भात तुम्ही जे गुंतागुंतीचे मुद्दे वाढवले, भारणे दादा तुम्हाला माहित आहे का, याच्यामुळे तुम्हाला आम्हाला कसं तोंड द्यावं लागतं हे पाहायला पाहिजे. आणि जर प्रशासकीय अधिकारी जर अशामुळे जर आपलं सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे आपलं सरकार बदनाम होत असेल तर त्याच्यावर खरं तर आपण अपेक्षित उत्तर देणं गरजेचं आहे. जयस्वालजी, आम्ही काय सांगितलं होतं का पेरणी ते कापणी फळ उत्पादक तुम्ही जे उत्तर दिलं, तुम्ही सांगा आज पर्यावरण आणि विषमुक्त शेतीचा हा मोठा चॅलेंज आपल्याकडे आहे. तुम्ही जे फळ पिकांना आपण 3 वर्ष देतोच, पण 3 वर्षानंतर जर आपण एमआरजीएस मधून जर कव्हर केलं आणि पुढचे 4, 5, 10 वर्ष दिले तर काजू उत्पादक, आंबा उत्पादक, संत्रा उत्पादक हा सगळा शेतकरी, केळी उत्पादक शेतकरी हा वाचू शकतं. त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं फळ उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय क्रांतिकारी योजना आहे. एमआरजीएस आम्ही सुरू केलेली योजना आहे, महाराष्ट्रानं देशाला दिलेली योजना आहे. त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. तो बदल आपण केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. मंत्री महोदय, आता करू दे. एकच विषय होता सभापती महोदय. ठीक आहे, सभापती महोदय, थोडक्यात नाही, तुम्ही निवांत होतात. दरेकर साहेबांनी या तुमचे निवांत ठिकाणी चालू आहे म्हणून जो मुद्दा उपस्थित केला, 1-2 मिनिटं त्यांचं नाही ना, 1-2 मिनिटं फक्त बोलू. सभापती निवांत महोदय, गप्पा मारत होते म्हटलं. नाही गप्पा नाही, तुम्ही त्या दोघांचा वाद चालू आहे म्हणून म्हटलं जरा बोलू ते, शांत होते. बोला पाटील साहेब, बोला. सभापती महोदय, परवा बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये प्रवीण दरेकरजी ठरलं की एक विषय तुम्ही घेतला, विषय आम्ही वेगळा घ्यावा. परंतु आता सभापती महोदय काय होते, आम्ही जे प्रश्न मांडले, आता दानवे साहेबांनी जे मागितलं ते त्यांच्या भाषणात होताच उल्लेख की मागच्या वर्षीच्या पैशाची तरतूद, तुम्ही त्याचं उत्तरच आलं नाही. पुन्हा त्यांना प्रश्न उपस्थित करायला त्या ठिकाणी लागला. आम्ही सांगितलं 2025 मध्ये तुम्ही
रिशेड्युलिंग करा कर्जाचं, त्याचं उत्तर काय त्या ठिकाणी आलेलं नाही. आता ॲग्रीस्टॅक मध्ये सगळ्या शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. केवायसीची परत गरज काय आहे तुम्हाला? तुम्ही केवायसी साठी त्याला कशाला परत बोलवताय? सचिवांच्याकडनं 67 रखान्याचा फॉर्म तुम्ही भरलाय, त्याचा रेकॉर्ड आलेला आहे. बँकेकडनं सगळ्यांचं रेकॉर्ड आलेलं आहे. मग परत ओटीपीची गरज काय आहे तुम्हाला? त्या शेतकऱ्याला परत त्या सेवा केंद्रावर जाऊन ते करायची आवश्यकता काय? तर सभापती महोदय, आमचं म्हणणं काय की ज्यावेळी आम्ही इथं प्रश्न मांडतोय, आता असं वाटायला लागले की स्टँडर्ड उत्तर येणार आहे आणि बोलायचं आम्ही नुसतं. त्यांनी जो GR काढला तेच सांगतायत ते इथं. आम्ही जे बोललो त्याचं उत्तर दरेकर साहेब माफ करा, परंतु आम्ही जे बोललो त्याचं उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर मिळालं नाही तर बोलण्याला अर्थच राहणार नाही आमच्या. आम्ही जे मुद्दे मांडले कर्जाच्या रिशेड्युलिंगचं, त्याचं काही उत्तर त्या ठिकाणी नाही. दानवे साहेबांनी सांगितलं मागच्या वर्षीच्या कर्जासाठी तुम्ही तरतूद एवढी केली, त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं नाही. नाही तर मग बोलण्याला अर्थ राहणार नाही. ॲग्रीस्टॅक मध्ये ना तुम्ही म्हणता ना, झाले एवढे शेतकरी आहे नोंद, तुम्ही पाठ थुपटून घेताय ना, मग परत केवायसी कशासाठी करायला लागलाय? तुमची केवायसी झाली ना आत्ताच तुम्ही ॲग्रीस्टॅक साठी केवायसी केली, परत कर्जमाफीसाठी त्या 5, 25, 50 लाख लोकांना कशासाठी बोलवताय? हे आम्ही जे मांडतोय सभापतीमध्ये त्याचं उत्तर मिळावं अशी आमची अपेक्षा. नाही तर मग काय ते बोलणार असतील न थांबलेलं बरं. आम्ही उत्तराला थांबतोय कारण की काहीतरी त्या आमच्या बोलण्याला काहीतरी उत्तर मिळेल अशी अपेक्षा असते. शेवटचं ताई, शेवट 1 मिनिटात. महिला प्रतिनिधी म्हणून शेवटचं. शेतकरी प्रतिनिधी पण आहे मी. सभापतीजी, मी काल पण माझ्या भाषणामध्ये एक उल्लेख केला की मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली, वाशिम किंवा तो परिसर जो आहे तो हळद उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि आम्ही सारखी मागणी करतो आहे की ड्रायर आम्हाला उपलब्ध करून दिले पाहिजेत. जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील अशा पद्धतीचा शेतकरी काम करतो आहे किंवा त्याला तो हळदीकडे वळलेला आहे, त्याकडे तो गेलेला आहे आणि मग सोयाबीन थोडंसं बाजूला आता पडलेलं आहे, तर हळदीकडे ते आहेत. मग आपण जे कर्जमाफीचा विषय करतो, शेतकऱ्यांना जर तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांना जर चांगला भाव मिळत असेल तर उद्या सरकारची कर्जमाफी पण त्यांना हवी नको? त्यांना आपण जे भाव मिळते, माझं म्हणणं असं आहे की जो भाव मिळते त्यामध्ये ते खुश आहेत. 15,000 रुपये मिळत आहेत, पण त्यांना ड्रायर उपलब्ध करून दिले पाहिजे. ऑर्गॅनिक जी काही हळद आहे ती बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी त्याही संदर्भामध्ये मी काल बोलले, त्याच्यावर ते मला काही उत्तर मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं एक आहे की कर्जमाफी ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना देतो आहे तर हमी भावाचा विषय आहे, ती फरकाची रक्कम का आपण देत नाही? राज्य सरकारने ती फरकाची रक्कम द्यायला पाहिजे, कारण प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवतो, केंद्र त्याच्यामध्ये 500, 1000, 700 रुपयाचा फरक देतो आपल्याला, पण आपल्याला जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. मग ते राज्य सरकार का करत नाही असाही माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं माझ्या प्रश्न केंद्र सरकारकडे आपण हमी भावासाठीचा आपला प्रस्ताव पाठवतो, त्यानंतर केंद्र सरकार हमी भाव ठरवतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे 2000, 4000 सोयाबीनला मी काल पण बोलले 7500, 8000 भाव मिळाला पाहिजेत. मंत्री महोदय करा सुरू. तो दिला पाहिजे ना, सगळ्या पिकांसाठी दिला पाहिजे, ही माझी मागणी आहे. सगळ्याला उत्तर सभापती महोदय, करू द्या त्याच्यावर. दरेकर साहेबांनी मला वाटतं मुद्दा मांडला काजू निर्यात केंद्रासाठी. परत देतो, परत संधी. पणन विभागाच्या परत संधी देतो. त्यांनी जो मुद्दा मांडला या बाबतीमध्ये सभापती महोदय निश्चित प्रकारे पणन विभागाशी चर्चा करून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल. दुसरं नाही, निर्णयच घेऊ आपण, पण त्यांच्याशी चर्चा करून दुसरं 100% ऐका ना, या बाबतीमध्ये हा विषय थोडा ऐका ना, हा विषय थोडा हा विषय 1 मिनिट, हा विषय थोडा पणन सभापती महोदय थोडा पणन विभागाशी असल्यामुळे थोडा पणन मंत्र्यांचा थोडा त्यांना पण आपण घेऊ ना बरोबर. ऐका, ठीक आहे, 100% शासन त्यांचं ठीक आहे. या बाबतीत सभापती नक्की निर्णय घेतला जाईल. दुसरं दानवे साहेब, आपण त्यांनी मान्य केलं, ठीक आहे, केलं ना, सांगितलं मान्य केलं, मंत्री महोदयाने मान्य केलं. दानवे साहेब, आपण मागाशी मंत्री महोदय खरं तर यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न ताई बोलू द्या. माझ्याकडे बघून बोला. सभापती महोदय, यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये मगाशी दानवे साहेबांनी विषय मांडला. सभापती महोदय, आपल्याला माहिती असावं, यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये जी मदत या राज्यातील शेतकऱ्यांना जी दिली गेली, गेल्या वर्षी 24-25 जर विचार केला तर आपण साधारण त्यांना 215 कोटी रुपये अनुदान दिलं होतं.
आणि ह्या वर्षीच्या ह्याचा विचार केला 25-26 तर आपण राज्य सरकारने 1056 कोटी रुपये यांत्रिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत केलेली आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजून त्यात काही गोष्टी अजून आहेत. आपल्याला माहिती आहे की पूर्वी यांत्रिकरणाची लॉटरी पद्धत असायची, पण आता फर्स्ट कम फर्स्ट आपण याप्रमाणे हे केलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या राज्यातल्या खूप शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. अजूनही शेतकऱ्यांचं पेंडिंग काय विषय त्या बाबतीमध्ये निश्चित शासन या बाबतीमध्ये आम्ही निश्चित त्याचा मार्गी लावू. दुसरं, प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं दानवे साहेबच बोलले. तर सगळ्यात आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये साधारणतः 14 पिकांचा समावेश असतो आणि रब्बीचा 6 पिकांचा. साधारणतः खरीप हंगाम 2025 करता एकूण 2407 कोटी रुपयाचा विमा हप्ता आपण भरला होता. आजच्या स्थितीनुसार त्यातून 17,17,000 शेतकऱ्यांना 1,582 निरंजनजी कोटीची नुकसान भरपाई आपण मंजूर केली आणि त्यापैकी 1,523 कोटीची नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित 59 कोटी रुपये आपण सुद्धा निश्चित प्रकारे दानवे साहेब लवकरात लवकर आपण ते शेतकऱ्यांना देतोय. आणि या बाबतीमध्ये काही अडचणी 100% सभापती महोदय आहेत. या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग, त्या जिल्ह्यातले कलेक्टर या बाबतीमध्ये अजूनही काय मार्ग काढतात तो करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही करतोय. मी मगाशी अनेक जणांचं बच्चूभाऊंचं ऐकत होतो. बच्चूभाऊ, आपल्या सगळ्यांना माहित आहे की हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेवटी शेतकऱ्याची मुलं असल्यानंतर शेतकऱ्याचं हित, शेतकऱ्याला मदत, शेतकऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका शेवटी आपली सगळ्यांची आहे. मगाशी आता बाबासाहेब पाटील आमचे सहकार मंत्री आहेत. खरं तर बच्चूभाऊ, या राज्यामध्ये एक फार मोठी घोषणा, फार मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवार असतील. एक मिनिट, मी तेच सांगतो तुम्हाला बच्चूभाऊ, तुमच्यासाठी सांगतोय. बच्चूभाऊ असतील. बच्चूभाऊ, आपण त्या मिटिंगला सह्याद्रीला होता. कैलासवासी अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु अजितदादाने आपल्या ह्या शेतकरी संघटना आपल्या सगळ्यांची आपण चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर एक कुठेतरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, दरेकर साहेब, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. एक चांगला निर्णय. आज राज्य सरकार, तुम्हाला माहिती आहे की अनेक अडचणी आहेत, या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा एक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे भावनेनं हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे. आपल्याला माहिती आहे MSCBचा आपल्या बच्चूभाऊ माहिती आहे की काय होतं की विनाकारण आपला मॅसेज कुठेतरी चुकीत जातो. MSCBच्या माध्यमातून वीज माफीची सवलत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आज 28,000 2 वर्षामध्ये या राज्य सरकारने साधारणतः 32,000 कोटीच्या आसपास ही मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली आहे. सगळ्याच विभागाच्या माध्यमातून हे राज्य सरकार हे माझ्या शेतकऱ्याला मदत. शेवटी आम्ही नेहमी म्हणतो की बच्चूभाऊ, ठीक आहे, अडचणी आहेत, प्रश्न आहेत, पण यातनं चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे. आणि जे काम चांगलं करतोय, जे सरकार चांगलं काम करतंय, जे त्याचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे. तुमचा 1 मिनिट, तुमचा प्रश्न मला बोलू द्या ना. बच्चूभाऊ मला बोलू द्या ना. 1 मिनिट, मला बोलू द्या बच्चूभाऊ. मला बोललं पाहिजे. 1 मिनिट बच्चूभाऊ, की अभिनंदन. बच्चूभाऊ मला बोललं पाहिजे ना, असं नाही. सहकार मंत्री देतील ना तुम्ही ते सहकार मंत्री देतील उत्तर. मंत्री महोदय, माझ्याकडे मंत्री महोदय, एक मिनिट. त्यामुळं निश्चित प्रकारे सहकार मंत्री पण त्याचं उत्तर देतील. बोला. परंतु निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. आणि सगळी हे मंत्री जरी असले, आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत किंवा शेतकऱ्यांचं दुःख आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री चांगला निर्णय घेतल्यानंतर भावनाताई सरकारचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे. शेवटी आम्हाला पण काम करणाऱ्या माणसाला उमेद वाटते. त्यामुळे निश्चित प्रकारे या ज्या गोष्टी त्या बाबतीत ज्या सूचना सदस्यांनी मांडल्या याची नोंद घेऊन त्यामध्ये निश्चित प्रकारे मदत केली. मंत्री एक मिनिट मंत्री महोदय, मंत्री महोदय एक मिनिट माझी ऐका. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. शेतकऱ्यांचा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर गंभीर आहे. माझी विनंती तुम्हाला आहे, सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन विभागशः आपल्या दालनामध्ये या सगळ्या आमदार मंत्री वगैरे आहेत यांच्या बैठका घ्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा
हे अधिवेशन संपण्यापूर्वी द्या असे माझे निर्देश. सभापती मला महोदय वाटते होय. आपण सभापती महोदय त्यांना बोलू दे. मंत्री मला वाटते थोडक्यात बोलून संपवायचं. मला वाटतं आता याच्यावर माझी विनंती आहे, काय बोलायची गरज नाही. मला बोलू तर द्या. आपण दालनशाह बैठका घेऊन हा विषय संपवा. एक छोटस मला वाटते या प्रश्न आहे मंत्री महोदय, 2च मिनिट. साहेब मी आपल्या दालनात बैठका नाही घेऊन बैठक संपवा. नाही, ती बैठकीच्या पूर्वी ही कारवाई आता चहापान पण सांगा. ही कारवाई आपली सुरू होणार आहे. आता कर्जमाफीची निर्णय क्रांतिकारक आहे. सरकारचं अभिनंदन आम्ही यासाठी करतो, कृषी मंत्र्याचं करतो, सहकार मंत्र्याचं करतो आणि राज्यमंत्र्याचं पण करतो की त्यांनी चांगलं उत्तर दिलंय. पण जे काही प्रलंबित बाबी वारंवार पुढे चालल्यात, कुठंतरी आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे. आमदार महोदय सभापती serious महोदय, आहे. लक्ष मी महत्वाच्या बाबीकडे वळतोय. माझे जास्त मुद्दे नाहीयेत की आपण ठिबक सिंचनाला अनुदान देतोय. बंडे मामा, आपल्याला पण माहिती आहे मंत्री महोदय, की ते वाढवावं आणि वेळेवर द्यावं, ही किती वर्षापासूनची मागणी आहे आपली. त्याच्यामध्ये गांभीर्यानं आपल्याला निर्णय करावा लागेल. दुसरं, जे पोखरा योजना सारखी चांगली योजना महाराष्ट्र सरकारनं दिली, केंद्रानं दिली, आता पण तेच गावाची संख्या सभापतींनी वाढवली निर्देश पाहिजे. दिल्यानंतर मला वाटतं याच्यावर जास्त बोलणं नको. ह्या निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. सभागृहाने आणि प्रस्तावावर विचार केला आहे आणि 260चा हा विषय इथे संपलेला आहे. पुढे मैं आपके बारे में बोल रहा हूँ. एक छोटस 11 नंबरचे विधेयक फक्त मांडायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं आहे, फक्त इंट्रोड्यूस करायचं आहे. बोला. धन्यवाद माननीय सभापति महोदय. आता तो सन विषय 2026 से विधान परिषद क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना व विनिमय दुसरी सुधारणा विधेयक 2006 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विपवी क्रमांक 11 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी.